बोरिंग सब्जेक्टची अभ्यास करण्याची पद्धत काय असू शकते? आता बोरिंग सब्जेक्ट हे एकदम आवडायला पाहिजे, याच्यासाठी काय काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट लक्षात घ्या की आपण ज्या सरांचं किंवा ज्या मॅडमचं तो सब्जेक्ट असेल आणि तो सब्जेक्ट आपल्याला बोर होत असेल, त्याचे मागचे कारण आपल्याला शोधून काढावं लागतील पहिली गोष्ट. आणि त्यामागे ही लक्षात घ्यावं लागेल की त्यांच्या शिकवण्यामध्ये आणि आपल्याला समजून घेण्यामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत. बरोबर आहे ना? आता तुम्हाला ही लक्षात घ्यावं लागेल की काही विषय तुम्हाला आवडतात, काही विषय तुम्हाला आवडत नाहीत. त्याचे मागचे कारण मागच्या काही वर्गामध्ये तुम्हाला त्याचे प्रश्न, त्याचे ते उत्तर आढळतील. बरोबर आहे. आता त्याच्यावर आपल्याला सोल्युशन शोधायचं आहे, उपाय शोधायचा आहे. तर नेमकं काय करायला पाहिजे? पहिली गोष्ट आहे टेकिंग अ नोट्स. ज्यावेळेस तुमच्या सरांचं ते लेक्चर सुरू असेल, ते तुम्हाला शिकवत असतील, त्यावेळेस काय करायचं आहे, त्या विषयाची जे काही ते तुम्हाला माहिती देत असतील किंवा जे काही माहिती देत असतील ते तुम्हाला एखाद्या नोट्सवर, एखाद्या वहीवर तुम्हाला काय करायचं आहे, नोट्स लिहायला सुरुवात करायची आहे. मेन कीवर्ड लिहायचे आहेत ते लक्षपूर्वक ऐकत असताना. बरोबर आहे. त्यामुळे काय होईल माहिती आहे का, तुम्ही ते पॉईंट्स काढत असल्यामुळे तुम्ही मन लावून ऐकण्याचा पण प्रयत्न करसाल आणि ते नोट्स काढल्यामुळे तुम्हाला परफेक्टली ते समजण्याकडे पण एक वाटचाल होऊन जाईल. बरोबर आहे. हे एक लक्षात घ्या. दुसरी गोष्ट अशी आहे याच्यामधलीच की हे आपण नोट्स काढून राहिलो याचा अर्थ आहे की आपण कॉन्सन्ट्रेशननी ऐकून राहिलो. पण दुसरी गोष्ट अशी आहे की ते नेमकं काय सांगतात, एकमेकाचा रिलेशन लावण्याचा प्रयत्न करायचा आहे. काही विषय आपल्याला न समजण्यामागचे किंवा बोर होण्यामागचे कारण असं असू शकतात की त्याची जे काही प्रायमरी, जी काही महत्त्वाची जी पहिली माहिती आहे ती माहीत नसणे किंवा ती न समजणे. त्यासाठी तुम्हाला मागचे काही पॉईंट्स वाचावं लागतील, मागच्या वर्गातले असतील किंवा काही असू शकतात. ते तुम्हाला वाचून करून जावं लागेल आणि आज कोणता टॉपिक शिकवणार आहेत ते तुम्हाला त्याच्याकडे वळावं लागेल, वाचून घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. आता पुढचा मुद्दा असा आहे की ॲक्टिव्ह लिसनिंग. ॲक्टिव्ह लिसनिंगचा अर्थ असा आहे की लक्ष देऊन ऐकणे, समजून घेणे. आता हे लक्ष देऊन का बरं ऐकायचं आहे? कारण आपल्याला त्याच्या नोट्स पण बनवायचे आहे, त्याचे क्वेश्चन जे आहेत ते पण आपल्याला लर्न करायचे आहे, तो पूर्ण चॅप्टर समजून घ्यायचा आहे आणि हे सर्व लक्षात ठेवून ते पूर्ण पॉईंट टू पॉईंट ते सर्व समजणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्याला पेपरसाठी किंवा इन जनरल सर्व ज्याच्यासाठी तुम्ही प्रिपरेशन करत असाल त्याच्यासाठी ते आपल्याला करायचं आहे. शक्यतो आपण पेपरसाठीच अभ्यास करत असतो. तर जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी ह्या सर्व गोष्टी करतो. त्यासाठी लक्षपूर्वक ऐकण्याची ही क्रिया अतिशय आवश्यक आहे. आणि तुम्ही नॉर्मली जे तुम्हाला सब्जेक्ट आवडतात त्याच्यामध्ये तुमचं कॉन्सन्ट्रेटली तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकत असता हे पण लक्षात घ्या. तुम्ही जो सब्जेक्ट तुम्हाला आवडत नाही त्याच्या मागचं कारण आहे की तुम्ही ते लक्षपूर्वक ऐकतच नाही, तुमच्या ब्रेनपर्यंत ती इन्फॉर्मेशन पोहोचूनच नाही राहिली, त्याच्यामुळे ते लिंक लागून नाही राहिली आणि त्याच्यामुळे हे प्रॉब्लेम्स येत आहेत. तर ही एक गोष्ट आहे की लिसन केअरफुली. त्यानंतर आता काय करायचं आहे की हॅव्हिंग फन मुवमेंट. त्या नेमकं सब्जेक्टमध्ये कोणते कोणते मुवमेंट आहेत अशा जे की त्या फन टाईप आहेत त्या जोडायच्या आहेत, डॉट जोडायच्या आहेत की नेमकं या गोष्टीचा या गोष्टीसोबत काय संबंध आहे आणि त्याला फनी वेजनी जोडण्याचा प्रयत्न करा. लक्षात घ्या, तुम्ही एखादी गोष्ट वेगळ्या तऱ्हेने जर तुम्ही त्याच्यावर विचार करत असाल तर ती गोष्ट जास्त लक्षात राहण्याचे चान्सेस असतात, हे पण लक्षात घ्या. म्हणून तुम्ही ती कुठेतरी त्या गोष्टीचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करा. आणि शक्यतो कुठे ना कुठे काही ना काही गोष्टी अशा असतात की ज्या न समजण्यामागचे कारण आहेत की आपण ती गोष्ट कुठेतरी जोडून नाही राहिलो, म्हणून प्रॉब्लेम येऊ शकते. की जी गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे, जो सब्जेक्ट आपल्याला समजून घ्यायचा आहे की डिसिप्लिननी त्या सर्व गोष्टी करायच्या आहेत आपल्याला की हा सब्जेक्ट, या सब्जेक्ट मला एवढे मार्क्स मिळवायचे आहेत आणि पूर्ण व्यवस्थितपणे या सब्जेक्टमधले जेवढे चॅप्टर आहेत ते मला व्यवस्थितपणे समजून घ्यायचं आहे, हे लक्षात घ्या. त्याचे स्कोरिंगसाठी तर आपल्याला त्याचा फायदा होणारच आहे, पण आपण का बरं याच्यापासून दूर चाललो त्याच्यापेक्षा आपण हे चांगलं बेटर कसं करू शकतो यावर लक्ष द्यायचं आहे. डिसिप्लिननी मन लावून एका जागी बसणे, समजून घेणे, ते नोट्स काढणे, लक्षपूर्वक ऐकणे, ह्या सर्व गोष्टी आणि परफेक्टली करायच्या आहेत. त्याच्यामध्ये मूड ऑफ होऊ द्यायचं नाही, लक्षपूर्वक ऐकण्यासाठी ह्या सर्व गोष्टी करायच्या आणि समजून घेण्याच्याकडे जायचं आहे. डिसिप्लिननी त्या वागायच्या आहेत, लक्षात घ्या. आता पुढचा मुद्दा असा आहे की हे सर्व गोष्टी मी काही टाईमपास करण्यासाठी नाही करणार. माझं जे ड्रीम आहे ते मला मिळवायचं आहे. मला या सब्जेक्टमध्ये मी जर चांगले स्कोअर मिळू शकलो, म्हणजे इन ॲव्हरेज जरी असेल पण मला चांगले मार्क्स मिळणं खूप गरजेचं आहे. हे माझ्या ड्रीमसाठी खूप कामाचं आहे,
हे लक्षात घ्या. आणि तसंही तुम्ही तो पिरियड किंवा जे काही तुम्ही लेक्चर ऐकत असाल ते तर तुम्ही तसंही तेवढा वेळ तुमचा चाललेला आहे. मग आपलं जे टाईम आहे ते ॲक्च्युली आपण तिथे देऊन राहिलो. मग जर समजा आपण तिथे जर प्रॉब्लेम स्वतःमध्ये आणत असू आपण की लक्षपूर्वक न ऐकणे, इकडे तिकडे म्हणजे टाळमटोल करण्याचा प्रयत्न करणे, आता ह्या सर्व गोष्टी आपण जर करत असू तर आपला तसा तर वेळ चाललाच. मग त्याच्यापेक्षा तो वेळ आपल्याला उपयोगी आणायचा आहे आणि त्या सब्जेक्टमध्ये मार्क्स आणायचे आहेत आणि तो समजून घ्यायचा आहे. ह्या सर्व गोष्टी करण्यासाठी आणि आपलं ड्रीम जे आहे, आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करण्यासाठी कितीही बोर असो किंवा ते किती चांगलं असो, आपल्याला ती गोष्ट मिळवण्यासाठी त्या गोष्टी सर्व आवड निर्माण करावं लागेल आपल्याला त्या गोष्टीमध्ये. लक्षात घ्या की तुम्हाला कोणती गोष्ट मिळवण्यासाठी अशा काही गोष्टी असू शकतात की ज्या एंटरटेनमेंट नसणार आहेत, बोरिंग असणारच आहेत, पण सर्व बोरिंग वस्तू ज्या असतील त्याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट निर्माण करून आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला ते सर्व गोष्टी समजून घेण्याकडे जावं लागेल. बरोबर आहे, जे आपल्याला त्या पूर्ण करावंच लागतील. या सर्व गोष्टीमुळे काय आहे की आपलं जे फ्युचर आहे, आपलं जे भविष्य आहे ते चांगलं होणार आहे. हे पण लक्षात घ्या. स्वतःला सांगायचं आहे की मी बाकीच्या विषयामध्ये जर चांगलं करत असेल आणि एक विषय मला जर हार्ड जात असेल किंवा ते बोर्डिंग वाटत असेल तर त्या सरांचं किंवा माझ्यामध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात. आता ते काय कधी काही गोष्टी अशा असू शकतात की स्वतः अभ्यास जास्त करावा लागेल, तुम्हाला समजून घ्यावं लागतील. काही आता तर ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे तुम्हाला या सरांचं समजून नसेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा गुगलवर ते सर्च करून किंवा एखाद्या मित्रांकडून तो पॉईंट ते जे काही लेक्चर आहे ते समजून घेण्याचा प्रयत्न करा वेगवेगळ्या पद्धतीनं. आणि लक्षात घ्या, स्वतः पण तुम्ही अभ्यास करून एखाद्या विषयामध्ये आवड निर्माण करू शकता. जेवढं वाचन किंवा जेवढे पॉईंट तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करसाल, जेवढे ते टॉपिक परफेक्टली माइंडसेट करण्याचा प्रयत्न करसाल, त्याचे क्वेश्चन पहा, त्याचं नेमकं ॲन्सर काय असू शकते हे पाहण्याचा प्रयत्न करा आणि सर्व स्टेप बाय स्टेप करण्याचा प्रयत्न करा. जे तुम्ही आवडणाऱ्या विषयामध्ये जे करत असाल त्याच गोष्टी इथे या बोरिंग सब्जेक्टमध्ये जायचं आहे. बोर कधी होते, ज्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टीमधलं परफेक्टली ते समजत नसल्यामुळे, त्या गोष्टी क्लिअर होत नसल्यामुळे ते बोर होत असते. आणि कधी काही शिक्षकांचं शिकवणं आपल्याला बोर होत असते, त्याची ती सांगण्याची पद्धत आणि आपल्याला समजून घेण्याची पद्धत ही वेगवेगळी असू शकते. ते डीपमध्ये सांगत असतं आणि आपल्याला त्याचं पहिलं पूर्वज्ञान नसल्यामुळे आपल्याला ते हार्ड जात असते, समजत नसते आणि आपल्याला मग बोर होते. पण आता हे पण लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला बोर होऊ द्यायचं नाही आहे. कसंही करून एक प्रत्येक गोष्ट जे याच्या अगोदर सांगितलं त्या सर्व करण्याचा प्रयत्न करायचा आहे. लक्षात घ्या, आपलं भविष्य आपल्या हातात आहे. आपलं ड्रीम, आपलं जे स्वप्न आहे ते पूर्ण करणं हे त्यासाठी आपल्याला सर्व गोष्टी व्यवस्थितपणे कराव्या लागतील. तर आजच्या ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात आल्या असतील तर कोणताही विषय हा बोर होऊ देऊ नका, त्याच्यामध्ये आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे.